ते 32 सोन्याचं सिंहासन सजवलेलं होतं. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, राजांचे 2 मुलगे संभाजीराजे राजाराम महाराज आणि राजांनी काशीवरून बोललेले कागा भट हे 7 नद्यांचं पाणी घेऊन उपस्थित होते. राजांचे 8 मंत्रिमंडळ, हा गच्च दरबार भरला होता. या दरबारात 6,500 सैन्य बसली होती आणि हा दरबारवरून पॅक होता. आपल्या राजांचा सकाळी पहाटे 5 वाजता शिवराज्याभिषेक, म्हणून राजाने सकाळी पहाटे लवकर उठून आपल्या आई भवानीचं, जगदीश्वराचं, देवदेवतांचं दर्शन घेतलं आणि राजा सिंहासनावरती आरूढ होताच आपल्या आऊसाहेबांना काय म्हटले असतील की आऊसाहेब, आम्हास आमचे मावळे आठवतात की ज्यांच्या जीवावर आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आऊसाहेब, या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय ना, हा आमचा तानाजी मालुसरे. आधी लगीनता कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो आमचा ताना. औसाहेब, लाख मेले तरी चालतील, या लाखाचा पोशिंदा म्हणता का म्हणे, असं म्हणणारे त्यांचे बाजीप्रभू देशपांडे. त्या नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर, बाजी पासलकर, असंख्य वीरांची नावं घेत राजा लटलटत्या पायाने या 32 सोन्याच्या सिंहासनाधीश्वर झाले. गागाभट्ट्याने पुढून 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मोहरा उधळल्या. डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट, अंगावरती सुवर्ण छत्र पकडण्यात आलं. या समोरच्या गेटवरती नगारे, तुतारे, चौघडे वाजवले गेले. प्रत्येकाच्या मनात हा एक आनंद निर्माण झाला आणि याच दरबारातून एका गुलफतदाराने, कुतुबदाराने ललकार दिली की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी या ठिकाणी घोषणा झाली. त्या हत्तींच्या अंबारात बसून आपल्या राजांची मिरवणूक याच मार्गाने त्या जगदीश्वरापर्यंत गेली होती. म्हणून सर याच मार्गाला राजमार्ग असं म्हटलेलं आहे. ती ही आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची झाली. बघा, आपल्या राजांचं सिंहासन आणि आपण उभारला हा गेट, याच्या आतमधला हा जो का अंतर आहे हा 200 फुटापेक्षाही जास्त आहे. मग कल्पना करा की या राजांच्या दरबारात त्या काळात माईक स्पीकर सिस्टम होती का? नव्हती, कारण त्यास लाईट नव्हती. राजा सिंहासनावरती बसून हळू आवाजात बोलले. इथले शेवटची व्यक्तीपर्यंत याच्या दोन्ही काना कोपऱ्यात ऐकायला जाईल. शेवटला व्यक्ती उभा राहून बोलला, कुजबुज केली किंवा साधी आपण टिचकी वाजवली, छोटासा पेपर या ठिकाणाहून फाडला की आपल्या राजांपर्यंत ऐकायला जायचं. याला इको सिस्टम स्थापत्य कला किंवा बांधकाम रचना असं म्हटलं. समोरचा गेट आहे नगारखाना आहे. लांबून किंवा दूरवरून पाहिला गेट ऑफ इंडियासारखा दिसतो. याची प्रतिमा कॉपी इंग्रजांनी काढून तो मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट बनवला आहे. हा ओरिजिनल असा गेट आहे. याच्या आतून वरती जाण्यासाठी 32 पायऱ्या आहेत. याच्यावरती नगारे, तुतारे, चौघडे वाजवले की पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे. म्हणून या गेटचं नाव आहे नगारखाना. हा 52 फूट आहे. मग या नगारखान्यातून आता आपण पुढे जाऊ. पुढे आपल्या राजांची मूर्ती आहे, होळीचं मैदान आणि बाजारपेठ हे ठिकाण आपण पुढे जाऊन पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.